चालू झाले. फ्रीजच्या पाण्याच्या ऐवजी मटक्याचं पाणी पिल्याने आरोग्यासाठी चांगलं असतं. त्यामुळे आपण आज मटका घेणार आहोत इथे. आणि हे लोकेशन कुठलं आहे? पालघरमध्ये आलो आपण. लोकेशन आहे केशव नर्सरी आणि मटका भंडार, मोना भवन, पतपेढी समोर, माहीम रोड, पालघर. चांगले रिजनेबल रेट मध्ये आम्हाला मिळालाय मटका. हाँ, तर तुम्हालाही जर घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की तिथे. क्या क्या है आपके पास भैया और क्या क्या है? ऑल आइटम, सब आइटम. नर्सरी भी है ना? और कितने बजे तक रहते हो आप? शाम को 10 बजे तक. तुम्हाला या ठिकाणी बऱ्याच प्रकारच्या व्हरायटीज, कुंड्या, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या कुंड्या आहेत आणि त्यांची मध्ये नर्सरी पण आहे आणि सर्व प्रकारची झाडं आहेत. अगदी रोडला लागूनच आहे बघा. हा बाजूला आहे मेन रोड, जो पालघरला जाणारा हा रोड आहे. हा आपला केळव्यावरून येणारा, सफाळ्यावरून येणारा रोड आणि हा पालघरला जाणारा रोड अगदी रोडच्या बाजूलाच आहे. तुम्हाला एकदा मी परत झूम करून दाखवतो बघा. केशव नर्सरी आणि मटका भंडार, मोना भवन, पतपेढी समोर, माहीम रोड, पालघर. आणि हे बघा चेक करून दाखवतात. हे बघा वेगवेगळ्या प्रकारच्या आकाराचे मटके आहेत आणि छान असं रिजनेबल रेट आहे. हे आपल्याला किती पडलं? 250 रुपये. ठीक आहे, चांगलं आहे, कारण आता थोड्या मटक्याचे पण भाव वाढलेले आहेत. आता आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत, केळवा बीच. थोडंसं पाठीमागे गेला म्हणजे केळवा बीचला येणारी जी लोक आहेत त्यांनी या ठिकाणी जर तुम्ही आला नाहीत आणि इथली टेस्ट घेतली नाही तर केळवा बीच तुमचं अर्धच राहिलं असं समजा. कारण केळवा बीचवरून जो दांडाखाडी किंवा दुसरं पुढे जे गाव आहेत त्या ठिकाणी जाणारा जो रस्ता आहे त्याच्या अगदी डाव्या बाजूला तुम्हाला दिसत असेल मुन्ना भुजिंग व चायनीज सेंटर. इथे चायनीज भुजिंग आणि इथलं स्पेशल आहे पोहा भुजिंग. नक्कीच एकदा ट्राय करा पोहा भुजिंग. आम्ही थोडं लवकर आलेलो आहोत, आत्ताचे 6 वाजलेत. एक 6:30-7 नंतर इथे फार गर्दी असते. लवकर आल्यामुळे थोडीशी गर्दी कमी आहे, पण आता हळूहळू लोक यायला लागलेत. आणि तो बघा, तो समोर आहे तो आहे दांडाखाडी बीच, जो केळवा आणि त्या ठिकाणचे दुसरे गाव यांना जोडलेलं आहे. आणि माझ्या उजव्या बाजूला हा रस्ता आहे, हा गेलेला आहे केळव्याला. इथून सरळ तुम्ही केळव्याला जाऊ शकता, केळवा बीचला. इथून फिरून वगैरे आलात आणि कधी संध्याकाळी मस्त खायची जर इच्छा झाली, चायनीज किंवा भुजिंग आणि स्पेशल इथले पोहा भुजिंग, ज्याचं नाव तुम्हाला एकदा परत पुन्हा सांगतो, मुन्ना भुजिंग व चायनीज सेंटर. बसण्याची पण व्यवस्था आहे. थोड्याच वेळात आपण ऑर्डर दिलेली आहे, थोड्याच वेळात आपल्याला ऑर्डर येईल आणि मग तुम्हाला दाखवतो टेस्ट वगैरे कसं. आलेली आहे आपली पोहा भुजिंग. ही किती? अर्धा किलो आहे ना? ₹1 किलो. टेस्ट करू? कर ना, तू पण कर. गरम आहे ना? गरम आहे. सुपर, एक नंबर. मगाशी मी तुम्हाला तिथून लांबून दाखवला होता जो ब्रिज, दांडाखाडीचा ब्रिज, तिथे आता आम्ही थांबलेलो आहे आणि मस्त असं सनसेट होतं बघा समोरच. आणि हळूहळू ती या ब्रिजवर गर्दी वाढणार आहे. लोक सनसेटचा आनंद घ्यायला इथे जमतात आणि काही लोक तर तिथे ती आम्ही जे भुजिंग तुम्हाला दाखवली ती पोहा भुजिंग घेतात, मस्त कोल्ड्रिंक वगैरे घेतात आणि इथे मस्त बसून त्याचा आनंद घेतात. ते पूर्ण
संध्याकाळी जर तुम्ही आला तर रात्रीचे हे पूर्ण असं भरलेलं असतं पूर्ण. तर या साईडला कधी आला तर नक्की नाईट व्ह्यू बघायला एकदा या, खरंच चांगलं आहे. आणि ही खाडी आहे. आपण पैसे देऊन लांब लांब सनसेट व्ह्यू बघायला जातो आणि अगदी आपल्या जवळ असणारा व्ह्यू आहे जो आपल्याला फ्रीमध्ये बघायला मिळतो. तर निघूया थोड्याच वेळात, त्यानंतर अंधार होईल, थोडं लांब जायचं. दिवसभर काम केलेल्यानंतर थोडंसं विश्रांती विरंगुळा म्हणून काही बायका आलेल्या गप्पा मारतात की काय सुखदुःखाच्या गोष्टी करतात. तुम्ही पण एन्जॉय करा. आम्ही निघतो थोड्याच वेळात. आता बाईकवर तुम्हाला हा व्ह्यू दाखवतो. मला सांगितल्याप्रमाणे बघा इथे गर्दी सुरुवात झालेली आहे. केळवे महोत्सव आहे 18, 19, 20 एप्रिल. 18, 19, 20ला केळवे महोत्सव आहे ना, एप्रिलमध्ये, याच महिन्यात. याच महिन्यात. आणि 11, 12, 13ला केळवाची यात्रा आहे ना. चला मग तर आपण भेटूया घरी. बाय. आणि आता आम्ही एन्जॉय करत आहोत राईड. इथे थोडं पुढे आल्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल डाव्या बाजूला सफाळे, डाव्या बाजूला भगवानपूरला गाव, दांडाखाडी गाव. तर आपण लेफ्ट घेणार आहोत.